हापूसच्या नावाखाली इतर आंब्यांची विक्री सुरू होती। परराज्यातील आंब्यांची देवगड हापूसच्या नावाने विक्री सुरू होती। त्यानंतर देवगडवासियांनी संताप व्यक्त केला। उसरगाव टोल नाक्याजवळ देवगडमधील आंबा उत्पादक आक्रमक झाले। परराज्यातील आंबे त्यांनी महामार्गावर फेकले, स्टॉलही उधळून लावले। ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांना दणका दिला। यावर्षी आंबा काजू उत्पादन केवळ 10%, त्यातच शासनाकडून नुकसान भरपाई अल्प प्रमाणात जाहीर केलेली असताना आंबा उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आलाय। त्यातच आता परराज्यातील आंबे देवगड या नावाने बॉक्समधून विक्री केले जात असल्याने शेतकरी संताप व्यक्त करतायत। शेतकऱ्यांचं उग्र रूप महामार्गावर पाहायला मिळालंय। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला बाहेरचा आंबा कोकणातला म्हणून लेबल लावून राजरोसपणानं विकला जात होता आणि ते शेतकऱ्यांनी पकडलेला आहे। म्हणजे एकाच वेळी ग्राहकांची फसवणूक आणि कोकणाच्या आणि विशेषतः देवगड, रत्नागिरी, वेंगुर्ला या ब्रँडच्या नावाचा गैरवापर हे राजरोसपणानं चालू आहे।